मराठवाड्यासह राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस, स्थानिक प्रशासनाशी संपर्कात आहोत। जलसंपदा विभागाला आवश्यक ती खबरदारी घेण्याची सूचना मुख्यमंत्री कार्यालयाची माहिती। मराठवाडा कोकणासह राज्यभरात 5 ते 6 दिवस जोरदार पावसाचा इशारा। बंगालच्या उपसागरामध्ये सलग 2 दिवस कमी दाबाचं क्षेत्र, त्यामुळे हा अलर्ट जारी। हवामान तज्ज्ञ KS ओसाळीकरांची ट्विट करत माहिती। बीडमधील सिंदफणा नदीचं रौद्ररूप समोर, बाजारपेठेमध्ये पाणी शिरलं, घरांसह व्यावसायिकांचं मोठं आर्थिक नुकसान। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। धाराशिव आणि जालना जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, तर चांदणी नदीला आलेल्या महापुरानं भूम, परांडा आणि बार्शी तालुक्याचा संपर्क तुटला। देवगाव वडनेर इथून 24 जणांचं हेलिकॉप्टरनं रेस्क्यू। धाराशिवमध्ये मुसळधार पाऊस, चांदणी नदीला या ठिकाणी पूर आल्यामुळे रौद्ररूप। शाळा, सरकारी दवाखाना यासह घरांमध्येही पाणी शिरलं। ज्येष्ठ नागरिकांसह महिला गावकरी घराच्या पत्र्यावर, हेलिकॉप्टरनं त्यांचं रेस्क्यू। जालन्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। गिरिजा नदीला पूर आलाय, दरम्यान घरात पाणी शिरल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचं मोठं नुकसान। बीडच्या शिरूर कासार शहरातही ढगफुटी सदृश्य पाऊस, बाजारपेठेमध्ये पाणी शिरलं, घरांसह व्यावसायिकांचं मोठं आर्थिक नुकसान। जालन्यातल्या मोतीगव्हाण या गावामध्ये मुसळधार पाऊस, तर राजा कौंडी या नदीला मोठा पूर आल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांमध्ये पाणी साचलं, तर पुराचं पाणी घरात शिरलेल्या अनेक नागरिकांच्या घरातील जीवनावश्यक वस्तूंचंही नुकसान। बीड जिल्ह्यातही रात्री पुन्हा पावसाची हजेरी। मोरगाव तालुक्यातल्या जाधव वस्तीमध्ये पावसाचं पाणी शिरलंय, घरांमध्ये गुडघाभर पाणी साचल्यामुळे नागरिकांचे मोठे हाल।